कोल्हापुरातील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड ही संस्था जिल्ह्यातील सर्व शासकीय शाळेतून अंधनिधी संकलनासाठी लहान बालकांचा वापर करत आहे। मदत आमची संस्था करते अशी छापील फॉर्म तयार करून कोल्हापुरातील लहान बालकांना त्यांच्या परिसरातून यथाशक्ती मदत गोळा करण्यासाठी अप्रत्यक्षरित्या वापर करत आहे। अंधकल्याण निधी म्हणून गोळा करण्यासाठी बालकांचा वापर करणे हा गुन्हा असून नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेवर बाल गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कडक कारवाई करावी असे निवेदन अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। अखिल भारत भ्रष्टाचार व अत्याचार विरोधी जन आंदोलन संघटना व अखिल भारत हिंदू महासभा महिला जिल्हा अध्यक्ष शोभाताई शेलार पाटील आम्ही इथे आज निवेदन दिलेलं आहे की कोल्हापूर जिल्ह्यामधून अनेक शाळांमधून छोट्या छोट्या लहान विद्यार्थ्यांना शाळेमधून अंधनिधी जमा करण्यासाठी एक पॉम्पलेट दिलं जातं, जे शाळा सुटल्यानंतर मुलांना घरी गेल्यानंतर घरोघरी जाऊन ते अंधनिधी गोळा करण्यास सांगितलं जातं। तर हा सरासर मुलांच्यावर अन्याय आहे। लहान मुलांना अशी कामे लावणे किंवा त्यांचं असं निधी गोळा करत असताना त्यांचं अपहरण होऊ शकतं, त्यांच्यावर अत्याचार होऊ शकतो। ह्याला जबाबदार कोण? तर ही एक संस्था आहे नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड नावाची संस्थेमार्फत असा निधी गोळा केला जातो। तर याविरुद्ध ह्या संस्थेविरुद्ध कारवाई होण्याकरिता आम्ही आता कलेक्टर साहेबांना सीओना निवेदन दिलेलं आहे। आता ते लवकरच लवकर यावरती कारवाई करतील। या संदर्भात असे काही केसेस वगैरे काही आले होते? हो, ह्या संदर्भात म्हणजे ह्या संदर्भात एक 4 दिवसापूर्वी एक शाळकरी मुलगा जे निधी गोळा करण्यासाठी गेला होता, 10:30 वाजले तरी तो घरी परतला नाही। त्यांच्या घरामध्ये एकच गोंधळ माजला की मुलगा हरवला। तर शोधाशोध सुरू झाल्यानंतर खूप वेळानंतर त्यांनी शेवटी पोलीस डिव्हिजनची धाव घेण्याचं ठरवलं आणि तिकडे जाणार इतक्यात तो मुलगा 10:30-11 वाजले होते आला आणि त्यानं तो पॉम्पलेट दाखवलं की मी हा निधी गोळा करायला गेलो होतो। त्यावेळी लक्षात आलं की ह्या मुलग्यावरती अत्याचार झाला असता किंवा त्याचं अपहरण झालं असतं किंवा तो हरवला असता तर याची जबाबदारी कुणी घेतली असती? यामध्ये शाळांचा रोल नेमका काय आहे? यामध्ये शाळांनी अशी गोष्ट स्वीकारूच नाही की अशा निधी गोळा करण्यामध्ये हे तर लहान मुलांना काम सांगणं तसं बालगुन्हेगारी आहे। 18 वयाच्या खालील मुलांना काम लावणं मुळी चुकीचं आहे आणि तोही असा निधी गोळा करणं म्हणजे सरासर हा गुन्हाच आहे आणि शाळेनेही याबद्दल सतर्कता बाळगावी। असं कोणतंही काम शाळकरी मुलांना सांगू नये जे शाळेच्या बाह्य आहे, हे शाळेशी रिलेटेड नाही आहे किंवा शाळेशी संबंधित ही गोष्टच नाही की अंध मुलांना निधी गोळा करणं शाळकरी मुलांचं काम आहे। ते शाळकरी मुलांचं काम नाही। जी संस्था ज्यांनी स्थापन केलेले आहेत ते त्यांचं स्वतःचं काम आहे। त्यांनी तो निधी स्वतः मागावा, स्वतः बॉक्स घ्यावे, स्वतः शिबिर जमा करावीत, शिबिरं आयोजित करावी, कार्यक्रम आयोजित करून तो निधी जमा करावा। पण मुलांना काम लावून, तेही शाळकरी मुलांना काम लावून त्यांना तो निधी गोळा करायला लावून साक्षात म्हणजे अक्षरशः ही भीकच आहे ना। मुलांना घरोघरी प्रत्येकाची बेल वाजवायचं, त्यांना ते मागायला लावायचं, तर ही पूर्णपणे चूक आहे आणि ही बालगुन्हेगारी आम्ही समजतो आणि मुलांच्यावर हा अत्याचार आहे।